स्टार्ट. आजची मुलगी केवळ घरासाठीच नाही तर समाज, देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवत आहे. नारी शक्ती सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण पावलांची ही फलश्रुती आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामुळे भारतात लिंग गुणोत्तर 1020 पर्यंत वाढले आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर बदललेल्या मानसिकतेचे प्रमाण आहे. आजवर 4 कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी योजना खाती उघडण्यात आली आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षात 12.28 कोटी मुलींच्या नावाची नोंद शालेय शिक्षणासाठी झाली असून यामध्ये 2.01 कोटींहून अधिक मुलींनी प्रथमच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पगारी बाळंतपण रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना 14.72 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे, ज्यातून अनेक महिला उद्योजकांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. हा आर्थिक सक्षमीकरणाचा एक नवा अध्यायच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शाळांमध्ये मुलींसाठी राबविलेल्या स्वच्छ विद्यालय अभियानामुळे स्वतंत्र स्वच्छतागृहे उभी राहिली आहेत. यामुळे त्यांना शिक्षणाची वाट आता अधिक सुरक्षित आणि सन्मानाने चालता येण्याजोगी झाली आहे. सोबतच लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय माता भगिनींच्या नेतृत्वाला नवीन उंचीवर घेऊन जाणारा आहे. परिच्छेद 4 भिंती, एक छप्पर आणि एक सुरक्षित छोटेसे विश्व, अर्थात आपलं स्वतःचं घर हे सर्वांचे स्वप्न असते. पण देशातील कोट्यावधी गोरगरिबांसाठी हे घर म्हणजे केवळ एक स्वप्न होते. हे स्वप्न वर्षानुवर्ष अपूर्णच राहत होते. याच स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आवास योजना मे 2025 पर्यंत देशात 4 कोटीहून अधिक घरे या योजनेअंतर्गत उभारण्यात आली आहेत. यामध्ये शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत 1,16,97,000 घरांना मंजुरी देण्यात आली असून त्यातील 93 लाख घरे पूर्णपणे बांधून तयार झाली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 3,72,64,820 घरे मंजूर झाली असून त्यातील 2,77,74,000 घरे पूर्णतः बांधली गेली आहेत. परिच्छेद एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, भांडवल आणि यंत्रणेत नव्या विचारांना जागा देऊन स्टार्टअप इंडियाने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज तरुणाईकडे फक्त पदव्या नाहीत तर स्वतःचा बिझनेस उभा करण्याची ताकद, आत्मविश्वास आणि शासनाचा आधार आहे. मे 2025 पर्यंत 1.76 लाख स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली असून यापैकी 118 स्टार्टअप्स युनिकॉर्न म्हणजे हजारो कोटींची उलाढाल करणारे उद्योग. जानेवारी 2025 अखेरपर्यंत 16.6 लाख नोकऱ्या स्टार्टअप्समुळे निर्माण झाल्या आहेत. केवळ 2022 मध्येच 26.5 हजारांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली. तांत्रिक स्टार्टअप्समुळे 23 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार 2017 ते 2021 या काळात निर्माण झाले, असे नासकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या योजनेमुळे आता युवक नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनत आहेत. स्टॉप.